मी तर आलतो मित्रासोबत चिंचेच्या झाडावर चिंचा खायला, पण आम्हाला वाटलं नव्हतं इथं मोहूळ असेल. आता मोहूळ गिवळ उठलं तर आता इथून कुठून पळावं, रस्ता पण नाही, काय उडी खाव का झाडावर. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वाकड्या तिकड्या ब्लॉक मध्ये. आणि 365 दिवसाच्या चॅलेंज मधला आजचा आपला 32वा दिवस आहे. आज तर विचारच नव्हता येत कुठं जावं फिरायला, म्हणून टीव्ही बघत बसलो आपण घरी. थोड्याच वेळात आलो आपण योगेशदाच्या घरी, आणि योगेशदा ही गँग तर मस्त डान्स करत होती. आता तुमचा भाऊ पण नाचणार आहे, आता बघा आता. काटीनं घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की काटीनं घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की थोड्याच वेळ नाचून गीतून मस्तपैकी घरी आलो, तर तेवढ्यातनीच काय आपला मित्र म्हणला चिचावर जाऊन आपल्याला चिचाच खायच्या. आता मित्र म्हणल्यावर तर कुठं पण जाण्यास भाग आहे. एवढ्या वरी आलतो डायरेक्ट फाटूनच हातात आलती, आणि तेवढ्यातनी हे मोहूळ दिसले इथं. आता उठलं गिटलं ते मोहूळ, तर आता कुठं पळावं. आता म्या म्हणलं मोहूळ गिवळ उठलं तर नेमका करावं का, त्यासाठी आपण खाली आलो. खाली आल्यावर काय ही आपली मित्रमंडळ भेटली. थोड्याच वेळ उदूक एक मित्र भेटला आपल्याला. थोड्याच वेळ मित्रांसोबत तिकडे आलो. मित्र काय मस्त होळी खेळत होती. होळीला आणखी 1-2 महिना टाइम आहे, तर मित्र आतापासूनच खेळत होते. संध्याकाळचं मस्तपैकी निघालो आपण बंटी भाऊ सोबत बंटी भाऊच्या शेताकडे जाण्यासाठी. थोड्याच वेळात आपले सूर्य मामा पण निघून चालले होते. मित्रांनो, आजचा ब्लॉग तर लेच मोठा आहे, पण तुम्ही आपला ब्लॉग बघत बघत अर्ध्या मंदा लॉग आले म्हणून तुमच्या मनापासून धन्यवाद. हम आ गए थे अमेज़न के जंगल में और इधर आयनाकोंडा कभी नहीं दिखता. क्या बात है सर, क्या बात है. मित्रांनो, जिथपर्यंत तुमची नजर चालली ना, तिथपर्यंत सगळीकडे हिरोच आहे. आणि अशा वातावरणात मस्त एक गाणं. जस्ट पोहोचलो होतो बंटी भाऊच्या शेताकडे, आणि बघतो तर काय पाहुणे तर अगोदरच येऊन बसले होते आमच्या शेतामध्ये. आपल्या मित्राला होऊ लागलं बोर, मग काय मित्र मस्तपैकी बसला गेम खेळत. थोड्याच वेळामध्ये आले आपले चंदा मामा रुसतील म्हणून त्यांना पण घेतला आपण ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपला वाकडा तिकडा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, आणि जाता जाता एकदा आपल्या पेजला फॉलो पण करून घ्या. तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघितला म्हणून तुमचे पण मनापासून धन्यवाद.